शेतकरी मित्रांनो नमस्कार. डाळिंब शेतीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुशांत सुरू आहे. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, मार्च 2026 सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी डाळिंबाच्या लागवडी ह्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. मग अनेक वेळा अनेक शेतकऱ्यांकडनं हा प्रश्न देखील येतो की पुढे जाऊन डाळिंबाचे बाजार जे आहे हे कमी होतील. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये डाळिंबाची लागवड आहे तर मग भविष्यामध्ये डाळिंबाचं काही खरं नाही, अशा पद्धतीमध्ये मेसेज किंवा अशा पद्धतीमध्ये बोलणं जे आहे अनेक ठिकाणी ऐकू येतं. मित्रांनो, आपल्याला माहीत असेल की मागील 2 वर्षापासून डाळिंबाच्या लागवडी हे खूप चांगल्या प्रमाणामध्ये वाढत आहे. पण जर बघायला गेलं तर मागे एका शेतकऱ्यांसोबत बोलता बोलता त्यांनी वाक्य जे आहे ते उच्चारलं होतं की कदाचित डाळिंब या पिकाला एक देवाने वरदानच दिलेलं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये डाळिंब लागवडी असूनसुद्धा डाळिंबाची आवक किंवा डाळिंबाचा सक्सेस रेशो जो आहे हा त्या प्रमाणामध्ये नाही. म्हणजे जर आपण विचार करायला गेलो तर आज आपण म्हणूयात की मार्च 2026 आता सुरू आहे आणि महाराष्ट्रामधील जे काही मुख्य डाळिंब मार्केट असतील, म्हणजे नाशिक असेल, संगमनेर असेल, राहाता असेल, छत्रपती संभाजीनगर असेल किंवा सोलापूर वगैरे असेल, या अनेक ठिकाणी जे आहे डाळिंबाची अजून आवक देखील नाही. म्हणजे आपण बघितलं असेल की मागे 4-6 वर्षापूर्वी मला आठवतं की फेब्रुवारी किंवा जानेवारी सुरू झाल्यानंतर डाळिंबाच्या आवक जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये वाढायची. विशेष करून आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये आरक्ता व्हरायटी जी आहे तर तिची आवक या दरम्यान चालू व्हायची आणि किमान एक साधारणतः 2000 जाळ्या 3000 जाळ्या आपण म्हणूयात की मार्केटला आवक राहायची. पण आजची परिस्थिती अशी आहे की मार्च महिना आता सुरू आहे आणि बहुतेक मार्केट जे आहे अजून उघडलेले देखील नाही. आणि आपण जर बघायला गेलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये डाळिंबाची लागवड असून देखील आपल्याला देखील म्हणजे आपण एक आजूबाजूला बघितलं तर हस्तबहार किती प्रमाणामध्ये सक्सेस आहे आपल्याला अंदाजे. म्हणजे हस्तबहार मृगबहार ज्यांनी घेतलेला होता मार्च जो 2025मधला, तर तो अजून किती डाळिंब जे आहे मार्केटला येत आहे आपल्याला अंदाज आहे की फार क्वचित प्रमाणामध्ये डाळिंब जे आहे सध्या मार्केटला आहे. त्यानंतर आता जो आंबेबहार चालू आहे, आंबेबहार 2026 आपण म्हणूया, यामध्ये देखील किती जणांचे प्लॉट जे आहे हे सक्सेसफुल आहे आपल्याला अंदाज आहे. फ्लॉवरिंग मोठ्या प्रमाणामध्ये निघत आहे पण सेटिंग जे आहे त्या प्रमाणामध्ये अपेक्षित असं सेटिंग जे आहे बागेंमध्ये सध्या नाही आहे किंवा त्या प्रमाणामध्ये जे आहे सक्सेस रेशो ह्या वर्षी नाही आहे. मग याचा परिणाम जो आहे आपल्याला माहिती आहे की पुढे जाऊन निश्चितच मागणी जी आहे त्या प्रमाणामध्ये असताना देखील पुरवठा त्या प्रमाणामध्ये राहणार नाही. आणि जर गुजरात आणि राजस्थानची परिस्थिती जर लक्षात घ्यायला गेली तर तिथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये डाळिंबाच्या लागवडी वाढत आहे पण त्या प्रमाणामध्ये डाळिंबाचं क्षेत्र देखील घटत आहे. म्हणजे मागे राजस्थानमधील एका ठिकाणावरून फोन आलेला होता की 25,000 हेक्टर क्षेत्र जे आहे त्यांच्या त्या कृषी सेवा केंद्राच्या अंडर आहे. म्हणजे 50,000 एकर आपण म्हणूयात की त्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे याच्यासाठी आहे, कन्सल्टन्सीसाठी आहे किंवा तिथून औषधं जे आहे ते त्या एरियापर्यंत ते कवर करतात. पण त्यांचं म्हणणं असं होतं की 25,000 हेक्टर जे हा 50,000 एकर जो एरिया आहे जवळपास, तर हा पूर्णतः तेलाबाधित झालेला आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये तेलाचा अटॅक जो आहे त्या ठिकाणी आलेला आहे आणि मागील वर्षी खूप असा खर्च करून, म्हणजे एका शेतकऱ्याने 9 लाख खर्च करून त्यांच्या हातामध्ये 1.5 लाख रुपये आलेले होते. अशा अनेक उदाहरणं जे आहे त्या ठिकाणी आहेत. अगदी मला देखील एका शेतकऱ्यांचा फोन आलेला होता की अगदी 25 लाखापर्यंत त्यांनी 3 वर्षामध्ये उलाढाल केलेली होती आणि उत्पन्न जे आहे त्यांना त्या ठिकाणी शून्य झालं होतं. म्हणजे अगदी नोकरदार शेतकरी ते होते. बँकेचं कर्ज वगैरे काढून त्यांनी ते सगळे डाळिंब शेती उभी केली आणि त्या प्रमाणामध्ये अपेक्षित असं उत्पन्न नाही. आणि सध्या आता ते कर्ज फेडायचं कसं, असं देखील एक मनस्थिती त्यांची होती. कारण तेलकट जे आहे मागील 2 वर्षापासून फार मोठ्या प्रमाणामध्ये तेलकटचा अटॅक जो आहे हा त्यांच्या बागेवर झालेला होता. आपण जर लक्षात घ्यायला गेलं तर अशा पद्धतीमध्ये जे आहे डाळिंबाची सध्या परिस्थिती आहे की एका बाजूला लागवड वाढत आहे पण दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीमध्ये डाळिंबाचं क्षेत्र कमी देखील होत आहे. तेलकटचा प्रादुर्भाव असेल किंवा अवकाळी पाऊस वाढल्यानंतर जे झालेलं नुकसान असेल, याच्यामुळे जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये क्षेत्र कमी देखील होत आहे. तर मग आत्ता ही चिंता करण्याची गरज नाही आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये क्षेत्र वाढत असताना मग हे होईल की नाही, सक्सेस जे आहे ते त्या प्रमाणामध्ये भेटेल की नाही किंवा त्या प्रमाणामध्ये बाजार पुढे जाऊन भेटतील का नाही. आता सध्या आपण चांगल्या पद्धतीमध्ये डाळिंब उत्पादन घेण्यावर फोकस करायचं. चांगल्या पद्धतीमध्ये डाळिंबाचे जे आहे व्यवस्थित पद्धतीमध्ये जर नियोजन ठेवलं तर चांगल्या बाजार जे आहे, किमान मी म्हणतो अगदी डाळिंबामध्ये व्यवस्थित खर्च जर आपला असेल तर अगदी 70 रुपये किलोने जरी डाळिंब गेले तर डाळिंबासारखं पीक जे आहे दुसरं नाही.
म्हणून ज्यांना खरंच फळबाग शेतीमध्ये इंटरेस्ट असेल किंवा शाश्वत असं उत्पन्न लागत असेल तर त्यांनी फळबाग शेतीकडे विशेष करून डाळिंबकडे वळायला काही हरकत नाही. फक्त चांगल्या पद्धतीमध्ये नियोजन आपलं असतं.